हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर मी आता ब्लॉग शूट करायले आणि ना खूप म्हणजे 1 महिना तर होऊन गेला असं वाटते मला. लास्ट व्हिडिओ मी पिलूचा बड्डेचा पोस्ट केला होता, त्यानंतर एकही व्हिडिओ मी पोस्ट केलेला नाही आहे. पण आता मी ब्लॉगिंगला फायनली स्टार्ट केले आणि कंटिन्यू ब्लॉग स्टार्ट करणार आहे. मी आता स्टार्ट केलेले मी आता ब्लॉगिंगला. आधी ना आज स्वयंपाक वगैरे तर नाही करायचं मला, कारण पिल्लूच्या पप्पाने केलं आहे स्वयंपाक आणि माझ्यासाठी आहे खिचडी. आता मी तीच खिचडी वगैरे खाणार आहे. म्हणजे आता 6 वाजताच बनवलेली मी. आणि ना पिल्लूला नवीन गाडी घेतली, ती असून पण नवीन तीच डबल गाडी घेतली त्याने. तुम्हाला दाखवते गाडी कोणती घेतली बघू शकता. ही आहे आमच्याकडे गाडी, तरी पण हो काढ, तरी पण त्याने ती गाडी घेतली. तर मी लवकरच होम टूर करणार आहे आमचा. तर ब्लॉग ना तुम्ही कंटिन्यूला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर पण प्रेस करा. तर ना हे पूर्ण नवीन घेतले आम्ही काल स्वयंपाकावर वगैरे. काल संडे होता त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो आम्ही पूर्ण. आता मी ना तुम्हाला होम टूर करणार आहे आमचा आणि थोडं डेकोरेशन पण सामान मागवले मी मिशोवरून, ते पण तुम्हाला दाखवते नक्कीच आल्यानंतर. आणि रूम पण थोडं डेकोरेट करायचं आहे मला. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तुम्हाला सांगते आमचं पिल्लू की नाही बघा, इकडं मस्त असं चपात्या करायला इकडं बसून. तुला आहे का, हाय का चपात्या करायला बनव बोल करायला ना. पप्पासाठी छाशी चपाती केली. पप्पाला बोलो पप्पा. आणि अर्ध्या पोळ्या झाल्यात माझ्या, अर्ध्या राहिल्यात बघू शकता. पण ना ही पिहू लढायली त्याच्यामुळे मी थोडं स्टॉप घेतलाय आता. पिलू बसलाय पोळ्या करायला आहे ना पिलू. मम्मी चपाती. तर ब्लॉग कंटिन्यू करा, थोड्या वेळाने भेटते. चलो मम्मी. तर स्वयंपाकाचा टाईम झालेला होता आणि मला बनवायचा होता व्हेज पुलाव. तर सगळं सामान घेतलेले. पहिले तेल वगैरे गरम करून त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकलेला मी, बघू शकता तुम्ही. खूप भारी बनवली होती आणि सगळे मसाले वगैरे मटर वगैरे सर्व काढून ठेवलेलं मी. तांदूळ पण फुलू टाकले होते 5 मिनिट पहिले. तर बघू शकता. तर हे पूर्ण आता फ्राय करून घेणार आहे का आणि 5 मिनिट तर याला वाफेवर रेस्ट ठेवणार आहे मी, कारण पूर्ण ते नरम होऊन जाईल. मसाले वगैरे पण टाकले. त्यानंतर काय केलेलं, खाली नेलं खेळायला भैया आणि मी. आणि खिचडी रिवर्स कशाला घ्यायला. घुमी घुमी त्याला येते. आपण आहे म्हणून नाटक करायला त्याला. जा एक चक्कर मार के आ जा. जा ब्लू जा. बाय बाय. त्यानंतर आपलं काही पार्सल आलेला वरती मला लावायचं होतं टीव्हीचं. तर करायला गाईस. तर आज ना आमच्या पिलूनं खूप छान म्हणजे त्याच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये त्याने व्हिडिओ शूट केलाय आणि मला पण नाही माहिती की त्याने काय म्हणू लागला काय नाही. पण व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी पोस्ट करेन त्याने काय बोलला काय नाही. आणि डायरेक्टली माझ्यासारखंच त्यानं असा कॅमेरा वगैरे पकडू लागला. नंतर मला समजलं की त्याने ब्लॉग शूट करायला. तर आम्ही यांना म्हणलं की त्याने ब्लॉग शूट करायला. आणि आमची आता पिहू दीदी पण उठली. हो दादा ब्लॉग करायला आहे. हो थांबा तर तुम्हाला नक्षूला बोलू घालते मी. नक्षू हाय कर. हाय गाईज हाय गाईज असं म्हणायला आहे ना. बघ बरं काय म्हणायला. आणि एवढं भारी हिंदी बोलायला लागलं त्यांना आता. घरामध्ये काय बोललं ना पिलू काय करायला,
क्या हुआ असंच बोलायला त्याने आता स्टार्ट केलं हिंदी है ना. हाँ खाना खाया नहीं खाया क्यों मम्मी ने नहीं दिया नहीं दिया ठीक है. हाय गाइस वो पप्पा इधर बैठे हैं बोल शूट कर रहा है ना. गाड़ी लाया बड़ा पप्पा देख ऐसा ऐसा पकड़ा ऐसा हाँ ऐसा एक देखो क्या लाए पप्पा. क्या है पप्पा को बोल क्या लाए पप्पा क्या लाए पप्पा हाय कर बोल Papa, बेटा हाय How करा are you? How are you? तुला एवढं हुशार झाले ना खरं शपथ. बोट बाबासाहेबांचा बोट कर डान्स कर बोट डान्स करायला पुढा. गुड मॉर्निंग पिलू. चल लवकर काय म्हणल्या 4 महिने पण 5 महिन्याचं तुम्ही सपोर्ट करत नाही ना. चल बाबू हाय कर हाय कर हॅलो गाईज. चमकायला यायचं पाहिलं तर घेऊन जाईल. एक नंबर पे आप तुम्हारा फोटो हाँ देखो एक नंबर पे हाँ 150 फोटो काढ गे तिथे गेला करतो. चला चुकू इकडे आता याच्यामध्ये बसलो. आता कसं वाटतं ते बघू. भैया आणि बसले आणि पिल्लू तिकडं पाठीमागे खेळायला दोघी मिळून बसले. आता स्टार्ट होणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. खूप मजा येणार आहे आता. हां चला चल चालू हाय गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. तर आम्ही गेलो होतो रात्री माळेगावला कारण आता माळेगावची जत्रा पूर्ण फुल भरलेली आहे आणि काल होता संडे त्याच्यामुळे यांना सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही गेलेलो. आणि ना पिल्लूनं बघा काय घेतले आमचे बंदूक वगैरे घेतले है ना. अजून काय काय घेतलं हां अजून काय काय घेतलं
तर म्हणलं की लेकरांना थोडं फिरून आणावं, तेवढं छान वाटतं त्यांना. गार्डन वगैरेला तर आम्ही जात नाही कारण खूप थंडी आहे तिकडे. आणि काल दुपारी गेलो होतो आणि मग आलो रात्री. जे कोणी नांदेडमध्ये राहत असतील त्यांना माहितीच आहे आता की माळेगावची जत्रा भरलेली आहे. काय झालं? बंदूक घेतली पिलूने. हे घेतले आमचा हत्यार आहे ना. खूप काय घेतलंय आहे ना. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा.